जय शंभू नारायण. मी वरुण गोंजारी. आज 3 फेब्रुवारी 2025. तर आम्ही आंघोळ वगैरे केली आहे. आता इथनं आम्ही कुठं चाललो आता आपण पोहोचा काय खजुराहो मंदिर. होय. आता चेकआउट केलेली आहे. आता 9:30ला मंदिर उघडणार आहे. मंदिर उघडल्यानंतर आता वॉकिंग डिस्टन्सवरती आपण आता चालत जाणार आहे आणि तिथं एक मंदिर आहे खजुराहो मंदिर, ते बघून आम्ही आता उज्जैनला जाणार आहे. ओके ठीक आहे. तर आता सगळ्यांचं आंघोळ वगैरे झाली. तिथंच रूम आहे आमची. आता आम्ही इथंच गाडी लावणार पार्किंगला आणि इथनं बाहेर आम्ही जाणार. चला. इथं नंदी आहे रस्त्यावरती, चौकात आहे. बघा चौकात आहे आणि तसं नंदी बसवलाय आणि समोर इकडं मंदिर आहे. या साईडला, त्या साईडला वरती मंदिर आहे. इकडं जरा झाडामुळे दिसत नाही पण मंदिर आहे तिकडं. तिथून जायचं आपल्याला. आतमध्ये आलो तिथं आम्ही. बघा हे सगळे अशी मंदिर आहेत. इथं एक मंदिर आहे, तिथं एक मंदिर आहे. असे टोटल 11 ते 12 मंदिर आहे तिथं, खूप जुनी. ते आता मंदिर गेलो तिथं तर बघूयात. तिथं आत यायला तिकीट आहे बरं का, पण एकाचं 35-40 रुपये तिकीट आहे. ते तिकीट काढलेलं आहे. आम्ही आलो आता आत. आता बघूयात. आय थिंक हे तुटलेलं आहे. हे बघा सगळं तोडफोड झालेली आहे. चाललो आता वरती आपण. इथं प्रत्येक दगड मोजून ठेवला बरं का, नंबर लिहिला दगडावर जे काय पडले असतील ते. इथून आत आलोय. इथे एक टेम्पल आहे, इकडे टेम्पल आहे. बघूयात आता. मंदिर बघा रे, मंदिर बघा. इथं पण, इथं पण. इथं ह्याच्यावरती मूर्त्या तोडलेल्या आहेत पण काम बघा. एक मिनिट. आतमध्ये पांढरं शिवलिंग आहे. मंदिराला राऊंड मारतोय मी आतनं. बघा त्याच्यावरचं काम बघताल ना. असंच आहे पूर्ण चारी साईडनी. बसायला पण केलं का इथं. आतनं इतकं डेंजर आहे. हो शिवलिंग. चला चल. या आजी जो चढतोय ही दगडाची शिडी बरं का, मंदिरातच आहे. अजून आपण मंदिरामध्येच आहे. दगडाची शिडी पहिल्यांदा बघतोय लाईफमध्ये. मंदिर याच मंदिरातलं सगळं. दुसऱ्या मंदिरात आलं तर आतमध्ये एक देवी आहे कुठेतरी. हे पण असंच जगदंब. ही जगदंब देवी आहे आतमध्ये. जगदंब मंदिर बघा. विचार पण नाही करू शकणार आपण. हे दुसरं मंदिर आहे. हे दुसऱ्या मंदिराकडनं आपण हे तिसऱ्या मंदिराकडे आलोय. तिसरं मंदिर. हे कुठलं मंदिर आहे आतमध्ये. चित्रगुप्त. अच्छा. आपण आलो आतमध्ये. त्यांनी ते बघितलं होतं बघा. चित्रगुप्त. विचार पण नाही करू शकणार आपण. असलं काम आहे इथं. मंदिर ते चित्रगुप्तच्या मंदिराच्या बाहेर आलोय आम्ही. राऊंड टाकतो.
आता हे विश्वनाथ मंदिरात चाललोय. हे कुठल्या मंदिरात आलो आपण दीपक भाऊ? ओके. प्रत्येक मंदिरात असतेच काय ना काहीतरी करून ठेवलेलं आहे. महादेवचे आतमध्ये. शंभो हर हर महादेव. मंदिराच्या अवतीभोवती पण बघा, इथनं बाहेर आलो ना आपण तर जे राऊंड मारतो तिथं सुद्धा असं काय ना काहीतरी कोरलेलं आहे. या बघायला रे, या खरंच या. विश्वनाथ मंदिराच्या समोरचा हा नंदी आहे. नंदी महाराज बघा, वरची डिझाईन बघा. शंभो. हे अजून एक दुसरं लक्ष्मण मंदिर आहे. हे बघा, हे वेगळं आहे बरं का. हे मंदिर वेगळं आहे. ते लक्ष्मण मंदिर. आता जाऊयात आत. लक्ष्मण मंदिरात आत आलोय आपण. सेम लक्ष्मण. जय श्रीराम. बघा सगळीकडे सेम स्ट्रक्चर. असं इथनं राऊंड मारायचा पूर्ण. लक्ष्मण मंदिरमध्ये इथं भिंतीवर काहीतरी कोरलंय बघा, संस्कृतमध्ये. दिसतंय का? गाईड नाही, गाईडला नाही माहिती आहे. नक्की पुढे गाईड. Excuse me, everyone. We want to tell you something about the channel. One minute. Myself, Varun Gondari. I am from India only. Okay, my name is Varun Gondari. Whatever you are seeing this whatever structure you are seeing, that which some structures are broken. These all structures are broken by Mughal. The name one was Mughal. When Mughal came in India, those who have destroyed this all. I don't know this person has told you or not, but I want to tell you that whatever in India, our India has been destroyed, this is destroyed only by Mughals. Thank you so much. Hare Mahadev. लक्ष्मी मंदिरच्या बाहेर आलो आपण आणि इथं बघा वरा अवतार कांतारा केवढा आहे बघा. इथे दीपक भाऊ उभा आहे. हो का, केवढा मोठा आहे बघा. नाही येत. येस, डिझाईन बघा. खाली नाग बिग आहे. डिझाईन बघा त्याच्यावरची. आता सगळे मंदिर आपण बघितली हे पूर्ण. तिकडं मागं पण आहे की त्या साईडला हे मंदिर आहे इकडं. ओके, आता आपण चाललोय बाहेर. तिथे एक्झिट आहे का. त्याचे आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ काढले त्यात मी दिसणार नाही, कारण की माझ्यापेक्षा हे दाखवायचं खूप महत्त्वाचं होतं. मेमरीज येते. चला, ही आपली गँग चालली पुढं. त्याच मंदिरातलं एक मंदिर आहे, पण हे जरासं लोकलवाल्यांसाठी ओपन ठेवले. आतली शिवलिंग बघा केवढं मोठं आहे. खाल्लं अख्खी मोठी पिंड आहे बरं बघा. दिसलं शिवलिंग बघा. शिवलिंग केवढं मोठं, केवढं मोठं शिवलिंग. पिंडीवरती आलोय आम्ही बघा. इथे शिवलिंग आहे का. इथं आलोय. महादेव महादेव. चालत परत आलो होतो आम्ही आमच्या गाडीकडे. गाडी काढतोय, निघायचं आता इथलं. कोणतं धरण आहे काय माहिती का? एकातल्याच पाणी सोडले. कुठले वगैरे मी आपला धरण किती दरवाजे आहेत रे?
बॉर्डर आहे अर्ध उत्तर प्रदेश मध्ये अर्ध मध्य प्रदेश मध्ये. काय म्हणला भाई? काय म्हणला? अर्ध उत्तर प्रदेश अर्ध मध्य प्रदेश मध्ये. ते धरण का? हे आजची लाईन बघ दिसली का ही? हा. ही लाईन ओके. इकडे युपी इकडे एमपी. हा आता आपण परत युपी मधनं एमपी मध्ये चालतो. बरोबर. ही लाईन. हे हळदी केवढं पात्र आहे. परत जरासं पुढं आलो आम्ही पण नदी लागली. हा नदीचं पात्र केवढं आहे इकडे दाखव रे. कुठली नदी? रस्ते पे ही आहे. जेवायला बसलोय आम्ही सगळे. फर्स्ट टाइम अशी पद्धत आहे. जेवण बघा कसं आहे. हे असं मस्त. सनसेट इव्हनिंग झाली. सिंध नदी लागली. सिंध जय श्रीराम. पुलावरतीच आहे आपण. दुपारपासून नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करतोय. निलेश भाऊच करतोय. आता इथं बघा मागं गाडी लावली. इथं जरास ह्याला थांबलोय. काय म्हणला? आणलंय. इथं जरास चहाला थांबलोय आणि पुढे निघालो. आता उज्जैन किती राहिले? 375. अच्छा, मग आपला स्टे आज रातचा तिथंच आहे ना डायरेक्ट? उज्जैनच्या पहिले 70 किलोमीटर. ओके ठीक आहे. चहा कॉफी पिऊन झालंय. परत स्टार्टर मारलाय. आता नॉनस्टॉप उज्जैन महाकालेश्वर. आता मगाशी आम्ही तिथे थांबलो होतो. तिथून परत पुढं आलोय आणि परत एक स्टॉप घेतलाय. हे बघा इथं हे सगळं जरा गार लागतं म्हणून शेकत पण बसलोय. किती किलोमीटर राहिले अजून? बोल के नाराज क्या है तेरी खुशी का राज तू बता दे मुझको आज करने दो कोनिया मालाडी है मेरा राज बच्चों में अंतर के लिए जीवन की खुशी के लिए तुम भी अपना लो मालाडी मालाडी मालाडी. आता सांग. आता आपल्याला इकडून जवळपास 140 किलोमीटर राहिले. म्हणजे आमच्या ओळखीचा एक मित्र आहे त्याचा घरी आम्ही स्टे करणार आहे. तर जवळपास इथून 140 किलोमीटर दाखवते. म्हणजे 3 तास 5 मिनटं 5 मिनटं राईट. उज्जैनला आम्ही उज्जैनच्या अलीकडे 70 किलोमीटर. ओके ओके. तिथून सकाळी उठून आम्ही उज्जैनला जाणार. पाया बिया पडणार. फक्त आमचा जो मित्र आहे तो खूप टेन्शनमध्ये आहे कारण का त्याला जॉईनिंग आहे. पण आता कसं होतं काय माहिती. आता उद्या तर जॉईनिंग होणार नाही. त्याला म्हटल्यासारखं हातापाया पडून काहीतरी बघ त्याचं आता काय घेता आलं तर घे. म्हणजे बघू आता काय करते. ठीक आहे. आता थोडंसं इथं चहा पिणार ना भाऊ? आणि तू हा व्हिडिओ रात्री झोपल्यानंतर अपलोड करणार आहेस का झोपण्याच्या आधी अपलोड करणार आहेस ते पण आम्हाला कळव. कारण का तुझे व्हिडिओ बघितले तर तू मग असं बोललास की हां मी 2 दिवस काय अपलोड केलं नाही आता झोपल्यानंतर मी अपलोड करेन. झोपल्यानंतर कसे काय व्हिडिओ अपलोड होतात ते आपल्याला काय माहिती नाही. तुझी दुसरी काय कला असेल तुझ्यामध्ये आम्हाला दाखव. सायकलची कला माहिती आहे पण ही कुठली कला आहे? पोलिसांनी पकडले पुढे आता मला पोलिसांनी पकडले. यार गप नका म्हणलं तू आता काय तिथे राहिलं. बरं ठीक आहे. चला हॉल्टचे पैसे डबल पकड. हॉल्ट आहेत ना हॉल्ट. रात्रीचा 1 वाजलाय. म्हणजे 4 फेब्रुवारी तारीख सुरू झाली. तर ते आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोचलो आहे. तो आमचा जो निलेश आहे निलेश दादा म्हणजे निलेश मुंबई आम्ही त्याला म्हणतो. त्याचा एक फ्रेंड आहे इथं उज्जैनमध्ये. सो त्याच्याकडे आज आमचा स्टे आहे. हे काय जे समोर दिसतंय ना तुम्हाला इथं त्याची कार आहे
त्या निलेशच्या फ्रेंडची. ही आपली कार. सगळेजण इथं आत गेले बघा, समोर थांबलेत ते. तर इथे त्याची जिम आहे आणि त्या जिममध्येच असे 2-3 फ्लॅट आहेत इथं बघा, इथं हे सगळे. तर आज आमचा स्टे इथंच आहे आणि उद्या आम्ही उज्जैन महाकालेश्वर जे आहे आपले महाकालेश्वर बाबा भस्मच डायरेक्ट त्यांचं दर्शन घ्यायला जाणार आहे. बघूयात. झालं झोप झाली त्याची. आता नुसते व्हिडिओ काढत फिरायचं, बाकी काय नाही करायचं. दिवसभर गाडी नुसतं झोपून उठलाय, आणि व्हिडिओ काढत व्हिडिओ फिरायचं. काढायचा. रील्स बनवायचं. बाकी काय केलं नाही. आता परत झोपणार आणि म्हणणार सोबत आपण झोपल्यावर रील्स पोस्ट करणार. ॲक्च्युली ह्या इथं लग्नाचा हॉल आहे हा. आणि हे आमची आज राहायची सोय. एक, 2 आणि तिसरी रूम आपली. तर आज इथंच राहणार आम्ही. आणि उद्या सकाळी उठून काय प्लॅन आहे बाई? तू आता गाडीत झोपलायस, आता इथं झोपणार, परत उज्जैनपर्यंत 70 किलोमीटर झोपणार, दिवसभर तू झोपा काढणार. फक्त कुठे गाडीचा ब्रेक ऐकला, गाडी थांबली, तुझी झोप उडते आणि आपोआप खिशात हात जातो. आज तिथे बघलो, तिथे बघलो, आता पण सुटतो आणि तिथे होतो आणि तिथे होतो, आता मी तिथे होतो आणि तिथे होतो आणि तिथे होतो. एवढंच करणार. तू तेवढंच करायला आलं इथे. त्यामुळे तू आम्हाला काही विचारू नको. झोप तर आजचा दिवस आता इथं संपतो. उद्या भेटू. नको